सणासुदीचा आनंद राहो अखंड, पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. शहरातल्या लोकांना ऑर्गॅनिक अन्न मिळावं आणि आपल्या सगळ्यांनाच पर्यावरणपूरक जीवन जगता यावं यासाठी धडपडणाऱ्या इकोस्वास्थ्य या संस्थेची मी सभासद आहे. आज आपण गणपतीच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याच्या समस्येबद्दल काय करता येईल हे पाहणार आहोत. तर आपण आता दुसऱ्या मार्गाने कंपोस्ट करून कसा त्या निर्माल्याचा वापर करू शकतो हे बघूया. यासाठी तुम्ही एखादी कुंडी घेऊ शकता, रिकामी कुंडी घेऊ शकता. आम्ही जे रियूज प्लास्टिक आहे सगळाच आम्ही पुनर्वापर करत असल्यामुळं इथं आपण एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, रंगाचा डबा, धुवून डबा घेतलेला आहे आणि त्याला सगळे होल पाडून घेतलेले आहेत. जर तुम्ही कुंडी घेणार असाल तर मातीची कुंडी जर असेल तर त्याला बाकी काही करायची गरज नाही आहे, ते सोपं पडतं. ह्याला खाली पण होल पाडून घेतलेले आहेत आणि आपण हे सगळं निर्माल्य जे आहे ते सगळं गोळा केलेलं आहे. आपण इथं घेतलेलं आहे निर्माल्य, रोजचं निर्माल्य आपण गोळा करून ठेवलेलं इथं सगळं घेतलेलं आहे. थोड्या नारळाच्या शेंड्या, गणपतीच्या काळामध्ये आपल्याकडे भरपूर नारळ वापरला जातो, त्यामुळे ह्या शेंड्याही आपल्याकडे गोळा होतात, त्याही आपण वापरायच्या आहेत. आमच्याच घरामध्ये तयार केलेलं कंपोस्ट थोडं घेतलेलं आहे. हे खूप छान तयार झालेलं कंपोस्ट आहे, अगदी मातीसारखं आहे, याला अजिबात वास येत नाही. घरातल्या जो स्वयंपाकघरातला कचरा असतो त्याच्यापासून तयार केलेलं हे कंपोस्ट आहे, अगदी पूर्ण मातीसारखं आहे. हे आपल्याला मध्ये मध्ये घालायचं आहे. त्याच्यावर थोडं थोडं आपल्याला शिंपडायला थर घातल्यावरती थोडं ओलावा राहावा म्हणून आपल्याला पाणी लागणार आहे. तर आता हा आपण डबा घेतलेला आहे, त्याला होल पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा घालायचं आहे आपण नारळाचे जे शेंड्या घेतले त्याचा थर घालायचा आहे आपल्याला. जर तुम्ही कुंडी वापरत असाल, मातीची कुंडी वापरत असाल तर ते घालायची काही गरज नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्या पण जो काही ओलावा तयार होणार एक्स्ट्रा त्याचा निचरा आपल्या पण होऊन जाणार आहे. तर एक मी सुरुवातीला खाली नारळाच्या शेंड्यांचा थर घातलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण निर्माल्याचा थर घालायचा आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कापूस असेल किंवा वाती असतील, दोरा जर असेल हारामधला आहे तर तेही घालता येतं, पण जितकं तुम्ही ते बारीक करून घालाल तितकं ते बरं. आणि मगाशी जो आपण मार्ग बघितला, धूप करताना आपल्याला फुलं सगळी वाळवून घ्यायला लागत आहेत, तसं इथं करायची गरज नाही आहे. त्यामुळं हा जरी असं दोऱ्यांच्या सकटचा असेल तर तोही कंपोज होतो. त्यामुळे ते सेपरेट केलं तर जास्त लवकर होईल, पण नाही केलं तरी काही बिघडत नाही. आता हे एक लेअर झालेला आहे, ह्याच्यावरती आपण कंपोस्टचा एक थर घालणार. आता आपले सगळे थर घालून झालेले आहेत. एक शेवटचा कंपोस्टचा थर घालून, आवाज पण येतोय ना, हे सगळे असे थर लावत जायचे आणि तुमचे सगळे गणपतीच्या काही 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस सगळा एका ह्याच्यामध्ये मावू शकतोय. 45 ते 60 दिवसामध्ये ह्याचा जसं हे कंपोस्ट तयार झालेला आहे तसं छान आपलं कंपोस्ट तयार होणार आहे. या बादलीमध्ये पूर्ण मातीच्या जागी आपलं सगळं कंपोस्टच तयार होणार आहे आणि ह्याच्यामध्येच आपण एखादं एक छानसं रोपटं लावू शकतो. गुलाबाचं लावा, जास्वंदीचं लावा किंवा एखादा भाजीपाल्याचं लावा, टमाटो लावा, वांगी लावा आणि वर्षभर त्याची जी फुलं येणार आहेत, फळं येणार आहेत ती आपण गणपतीचा आशीर्वाद म्हणून वर्षभर आपण ती खाऊ शकणार आहे किंवा आपल्या देवघरामध्ये वापरू शकणार आहे. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप.